नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण आहार आणि पोषण या घटकाला सुरुवात करणार आहोत। या अगोदर आपण मानवी शरीर रचना पाहिली होती, ज्यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, हृदय संस्था, उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था कशा प्रकारे कार्य करते या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिल्या होत्या। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, सायन्स प्लेलिस्ट लिंक म्हणून। ठीक आहे। तर पोषण आणि आहार याच्यामध्ये आपण आज कर्बोदके पाहणार आहोत। कार्बोहायड्रेट्स यांचा आपल्या अन्न पदार्थामध्ये किंवा कर्बोदकांचा काय उपयोग असतो, कुठून मिळतात, या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहोत। बघा, जे आपण अन्न खातो त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा, ही एनर्जी जी अन्नाद्वारे मिळालेली असते त्याचा वापर आपण दैनंदिन कार्यासाठी करत असतो। ही जी ऊर्जा आपल्याला मिळते ती कॅलरी मध्ये मोजली जाते। ठीक आहे। जेव्हा आपण एखादी वस्तू विकत आणतो त्यावेळेस ती किलोग्रॅम मध्ये, लिटर मध्ये, मीटर मध्ये आपण मोजतो। त्याप्रमाणे ऊर्जा जी आपल्याला अन्नाद्वारे मिळते ती आपण कॅलरी मध्ये मोजत असतो। ठीक आहे। हा एक प्रश्न इथे तयार होतो, कॅलरी इथे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा, आपण जे अन्न खातो ह्याच्यामध्ये पोळी, भाजी, वरण, भात, त्याच्यानंतर काही चटण्या असतात, फळं असतात, ताक वगैरे, दूध असतं। तर ज्यावेळेस आपण हे असं पदार्थ, अन्न पदार्थ खातो आपण सगळे, ज्याच्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे वगैरे असणार आहेत, असं परिपूर्ण ज्यावेळेस आपण ताट अन्नाने भरलेलं ज्यावेळेस खातो त्यावेळेस आपण संतुलित आहार खात असतो, ज्याला बॅलन्स डाएट असं म्हणतात, ज्याच्यामध्ये सर्व अन्न घटकांचा समावेश झालेला असतो। त्यात नुसतीच पोळी भाजी खातोय, वरण भात खातच नाही, किंवा नुसतंच आपलं डाळ भात खातोय, पोळी भाजी खातच नाहीये, तर याला बॅलन्स डाएट म्हणता येणार नाही। सगळ्या अन्न घटकांचा जर व्यवस्थित समतोल असेल तर त्याला संतुलित आहार किंवा समतोल आहार असं म्हणायचं आहे। ठीक आहे। ही एक कन्सेप्ट होती, ती लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर अन्न, अन्न म्हणजे काय? जे काही पदार्थ आपण ग्रहण करतो तोंडावाटे, ठीक आहे, आपली भूक भागवण्यासाठी, ते शरीरात गेल्यानंतर व्यवस्थित पचले जाऊन जर आपल्याला त्याच्यामधून जर ऊर्जा मिळणार असेल तर त्या पदार्थांना म्हणायचं आहे अन्न। ठीक आहे। अन्न खाल्ल्यानंतर त्याचं व्यवस्थित पचन होणं अपेक्षित आहे, नाहीतर वडापाव खातोय, समोसा खातोय, पचन काही होत नाही, नंतर पोट बिघडते। एनर्जी मिळाली ठीक आहे, पण तुमचं आधी ते पोट बिघडलेलं आहे, तर याला ठीक आहे ते अन्न आहे, पण जे आपल्या शरीराला आवश्यक जे अन्न घटक पाहिजे ते अन्न घटक त्याच्यातून मिळत नाही, फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवले जात आहेत। ठीक आहे। तर अन्न म्हणजे काय? आपल्या शरीरात गेल्यानंतर ते व्यवस्थित पचले पाहिजे आणि त्याच्यातनं एनर्जी मिळाली पाहिजे दैनंदिन कार्यासाठी, म्हणजे अन्न। आता बघा, अन्नाचे प्रकार पडतात दोन, सोर्सेस नुसार, की अन्न पदार्थ कुठून मिळतात या सोर्सेस वरून दोन प्रकार पडतात। एक आहे वनस्पतीजन्य अन्न आणि प्राणीजन्य अन्न। ठीक आहे। तर वनस्पतींपासून मिळणार जे अन्न पदार्थ असतात त्यांना म्हणायचं आहे वनस्पतीजन्य, जसं की सर्व धान्य, सर्व डाळी, फळ, हे सगळे येणार आहे वनस्पतीजन्य मध्ये। तर प्राणीजन्य मध्ये काय येणार आहे? दूध, दुधाचे पदार्थ, त्याप्रमाणे अंडी, मांस आणि मासे यांचा समावेश होणार आहे प्राणीजन्य, कारण ते प्राण्यांपासून आपल्याला मिळतात। ठीक आहे। हे झाले सोर्सेस वरून दोन टाइप्स। अजून तीन टाइप्स पडतात अन्नाचे, त्याच्या कार्यानुसार, काय आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचं काय कार्य आहे या कार्यानुसार परत तीन प्रकार पडतात। एक आहे शरीर बांधणी साठीचे अन्न, ज्याला बॉडी बिल्डिंग फूड असं म्हणतात। दुसरे आहे ऊर्जा देणारे, ज्याला एनर्जी गिव्हिंग फूड असं म्हणतात। आणि तिसरं आहे संरक्षक, ज्याला प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हणतात। तर बघा, शरीर बांधणी मध्ये काय येणार आहे? शरीर बांधणी म्हणजे काय? समजा एखादं मूल असेल लहान 4-5 वर्षाचं, तर त्याची शरीर बांधणी काय? त्याचा विकास होणं, वृद्धी होणं, वाढ होणं म्हणजे त्याची शरीर बांधणी। ठीक आहे। त्याचप्रमाणे एखादा जर आजारी माणूस आहे, त्याला आजारपणातून उठण्यासाठी जे अन्न मदत करतं त्याला म्हणायचं आहे शरीर बांधणी करणारं अन्न। किंवा एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झालेली आहे, तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपण जे तिला अन्न देऊ त्याला काय म्हणायचं आहे? शरीर बांधणीचं अन्न
बॉडी बिल्डिंग फूड याच्यामध्ये प्रोटीन्स येतात, ठीक आहे. प्रथिनांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. शरीर बांधणीसाठी प्रथिनांचा जास्त करून समावेश होतो, ज्याच्यामुळे आपली बॉडी बनते, शरीर बांधणी ज्याच्यामुळे होते. त्याच्यानंतर आहे ऊर्जा देणारे, एनर्जी गिव्हिंग. बघा आपल्याला जेव्हा खूप अशक्तपणा वाटत असतो, दम लागत असतो, कोणतीच गोष्ट करावीशी वाटत नाही, म्हणजेच आपल्यामधली एनर्जी ज्यावेळेस कमी पडत असेल, आळशीपणा वेगळा, एनर्जी कमी असणं वेगळी, ठीक आहे. तर आळशीपणा नाही म्हणते मी इथे, ज्यावेळेस आपल्याला कोणतीच गोष्ट करावीशी वाटत नाही, जी आवडीची असते ती देखील करावीशी वाटत नाही, म्हणजेच आपल्यामधली जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती कमी पडत आहे, ठीक आहे. आणि ही ऊर्जा ज्या पदार्थांमधून मिळते त्या पदार्थांना म्हणायचं आहे ऊर्जा देणारे, एनर्जी गिव्हिंग फूड. याच्यामध्ये सर्वात जास्त कर्बोदकांचा समावेश होत असतो एनर्जी गिव्हिंग मध्ये. त्याच्यानंतर संरक्षक, याला प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हणतात, जे आपल्याला आजारी पडू देत नाहीत, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. इम्युनिटी ज्याला रोगप्रतिकारक क्षमता असं म्हणतात, तर ती चांगली ठेवायची असेल, आजारी कमी पडायचं असेल किंवा पडायचंच नसेल, म्हणजेच आपल्या शरीराला जे रोगांपासून दूर ठेवतात त्यांना संरक्षक अन्न असं म्हणायचं आहे, प्रोटेक्टिव्ह फूड. याच्यामध्ये फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो, कारण यांच्यामध्ये काय असतात, विटॅमिन्स अँड मिनरल्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. खूप कमी क्वांटिटी मध्ये लागतात, पण ते प्रोटेक्टिव्ह फूड असतात, आपल्याला कमी आजारी पाडतात, ठीक आहे. तर कार्यानुसार 3 प्रकार आणि सोर्सेस नुसार 2 प्रकार अन्नाचे पडतात. ज्यावेळेस हे आपण सगळ्या टाईपचं अन्न ज्यावेळेस आपण खातो, ज्याच्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ वगैरे सगळे येतात, त्यावेळेस आपल्या शरीराचं काय होतं, पोषण होतं. त्याला काय म्हणायचं आहे, हे सर्व पदार्थ जर आपण व्यवस्थित संतुलित प्रमाणात जर रोजच्या रोज खात असू तर आपल्या शरीराचं काय होणार आहे, पोषण होणार आहे. मग आपण जे हे काही अन्न पदार्थ खातो त्याच्यामध्ये असं काय असतं ज्याने आपल्याला ऊर्जा मिळते, ज्याने ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात, तर त्याच आपल्याला बघायचे आहेत. त्या अन्नामध्ये असणारे अन्न घटक, त्याला पोषक तत्वे असं म्हणतात, न्यूट्रियंट्स ज्याला म्हणतात, तेच आपण एक एक करून बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कर्बोदकांविषयी माहिती घेणार आहोत, त्याला कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात. बघा निसर्गामध्ये जर सर्वात मुबलक गोष्ट जर कोणती मिळत असेल तर ते असतात कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक, ठीक आहे. तर हे जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यांना पॉलिमर्स ऑफ ग्लुकोज असं म्हणतात, ग्लुकोजची बहुवारिके असं याला म्हणतात. इथे प्रश्न तयार होतो, कशाला म्हणतात ग्लुकोजची बहुवारिके, तर कार्बोहायड्रेट्सला, कारण कार्बोहायड्रेट्स हे ग्लुकोज पासून बनलेले असतात. 60 ते 70% ऊर्जा आपल्याला फक्त कार्बोहायड्रेट्स मधून मिळत असते. कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून बनलेले आहेत. ह्या 3 मूलद्रव्यांनी बनलेले आहेत, कॉम्प्लेक्स, जटिल आहेत त्यामुळे ते, कारण ह्या 3 मूलद्रव्याने ते बनलेले आहेत, ठीक आहे. जर ग्लुकोजचा फॉर्म्युला विचारला तर C6H12O6 आणि याचा जर रेशिओ जर विचारला तर 1:2:1 असं सांगायचं आहे ग्लुकोजचा, ठीक आहे. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून 4 किलो कॅलरी. आपल्याला दिवसाला सरासरी 2500 किलो कॅलरीची गरज असते. एका पुरुषाला दर दिवशी 2500 किलो कॅलरीची गरज असते. स्त्रियांना 2000 किलो कॅलरीची गरज असते. जर तिची डिलिव्हरी झालेली असेल तर ही कॅलरीची गरज अजून वाढते. दुग्धसृजन काळात अजून वाढते, 2800 किलो कॅलरी पर्यंत जाऊ शकते, ठीक आहे. तर माणसागणिक ही बदलते किलो कॅलरीजची व्याख्या, पण 2500 तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की दिवसाला आपल्याला 2500 किलो कॅलरीची गरज असते. तर बघा या कार्बोहायड्रेट्सचे, कर्बोदकांचे 3 प्रकार पडतात. एकशर्करीय ज्याला मोनोसॅकराइड्स असं म्हणतात, द्विशर्करीय ज्याला डायसॅकराइड असं म्हणतात आणि बहुशर्करीय ज्याला पॉलिसॅकराइड असं म्हणतात. जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना हे माहित आहे की मोनो म्हणजे एक, पण
जे नाही आहेत सायन्सचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे मोनो. जर तुम्हाला कुठेही दिसत असेल मोनो आणि त्याच्या पुढे काही शब्द, तर मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे दोन, ट्राय म्हणजे तीन, टेट्रा म्हणजे चार, पेंटा म्हणजे पाच, हेक्सा म्हणजे सहा. ठीक आहे. तर इथे बघा, इथे मोनोसॅकराइड्स याला म्हणतात. सॅकराइड्स कार्बोहायड्रेट्सला म्हटलं जातं. एक शर्करीय आणि सॅकराइड्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स, आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये काय असतं, ग्लुकोज असतं, आणि ग्लुकोज म्हणजे काय, शर्करा. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं आहे, मोनोसॅकराइड, एक शर्करीय, शर्करा. ठीक आहे. तर एक शर्करीय मोनोसॅकराइड. याला एक शर्करीय का म्हणायचं आहे, कारण याच्यामध्ये एकच रेणू असतो ग्लुकोजचा. या कर्बोदकांमध्ये ग्लुकोजचा एकच रेणू असतो, त्यामुळे याचं हायड्रोलिसिस होत नाही, याचं ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे. एकच रेणू असल्यामुळे. तर याचे बघा, ही जी साखर असते याच्यामध्ये, किंवा हे जे ग्लुकोज असतं, हेच आपल्या सेल्सला, आपल्या पेशींना उपयोगी पडत असतं. समजा आपण पोळी खाल्ली किंवा भाकरी खाल्ली, आपण कार्बोहायड्रेट्सच घेतले, पण ते आपण माल्टोजच्या स्वरूपात घेतलेलं आहे. ते आपण, मी सांगेलच पुढे. तर आपल्या पेशींना माल्टोज नकोय, आपल्या पेशींना काय हवंय, ग्लुकोज हवंय. म्हणजेच त्यांना एक रेणू असलेला ग्लुकोज हवाय, ग्लुकोज हवाय. त्यामुळे त्यांना सेल्सला काय पाहिजे, असं तुम्ही माल्टोज घ्या, लॅक्टोज घ्या, किंवा कोणत्याही स्वरूपातलं जर पुढच्या टाईप मधलं जर ग्लुकोज घेतलं, तर त्यांना एक रेणू असलेलं ग्लुकोज पाहिजे असतं. त्याच्यामुळे ह्यांचं ब्रेकडाऊन होणार आहे. इथे एकच रेणू आहे, याचं काही ब्रेकडाऊन होणार नाही, हायड्रोलिसिस होणार नाही. तर यांचे टाइप्स आहेत तीन, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. हे इथे प्रश्न तयार होतात. ग्लुकोज मोनोसॅकराइड आहे का डायसॅकराइड आहे वगैरे, त्यामुळे तुम्हाला इथे उदाहरणं लक्षात ठेवायचे आहेत. तर इथे ग्लुकोज, त्याच्यानंतर फ्रुक्टोज. फ्रुक्टोज ही फळांमध्ये सापडते आपल्याला. फ्रुक्टोज फळांमध्ये असतं. किंवा असा जर प्रश्न विचारला की सर्वात गोड कार्बोहायड्रेट कोणतं, तर फ्रुक्टोज असं लिहायचं आहे. ठीक आहे. सर्वात गोड असतात कारण हे फळांमध्ये असतात. त्याचप्रमाणे मधामध्ये देखील फ्रुक्टोजच सापडते. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅलेक्टोज. तर हे तीन उदाहरणं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. नंतरचा टाइप आहे द्विशर्करीय, याला डायसॅकराइड असे म्हणतात, कारण हे जे कार्बोहायड्रेट्स असतात ते दोन ग्लुकोजनी बनलेले असतात, दोन ग्लुकोजच्या रेणूंनी बनलेले असतात म्हणून. ठीक आहे. तर यांची उदाहरणं देखील लक्षात ठेवायची आहे. पहिलं आहे माल्टोज, जे धान्यांमध्ये असतं. दुसरं आहे लॅक्टोज, जे दुधामध्ये असतं. आणि सुक्रोज, जे की ऊसामध्ये असतं. ठीक आहे. आणि ऊसापासून साखर बनते, म्हणून साखरेमध्ये देखील काय असतं, सुक्रोजच असतं. आता इथे परत प्रश्न तयार होतात की माल्टोज मध्ये काय आहे. तर माल्टोज हे दोन ग्लुकोजच्या रेणूंनी बनलेलं आहे. लॅक्टोज हे एक ग्लुकोज आणि एक गॅलेक्टोजच्या रेणूने बनलेलं आहे. तर सुक्रोज हे एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोजच्या रेणूने बनलेलं आहे. तर हे देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बहुशर्करीय, ज्याला पॉलीसॅकराइड असं म्हणतात. पॉली म्हणजे, पॉली देखील हा जरी शब्द आला तर पॉली म्हणजे काय, मेनी, खूप. तर बहुशर्करीय हा एक तिसरा प्रकार आहे. याच्यामध्ये 100 ते 1000 रेणू ग्लुकोजचे बनून एक चेन तयार होते, किंवा एक ब्रांच देखील तयार होऊ शकते. ठीक आहे. तर हे इनसोल्युबल इन वॉटर असतात. बघा, हे जे उदाहरणं आहेत सेल्युलोज, ग्लायकोजन आणि स्टार्च, हे काय आहेत, इनसोल्युबल इन वॉटर. हे सोल्युबल आहेत. दोन्ही बाकीचे काय आहेत, सोल्युबल इन वॉटर आहेत. त्याच्यानंतर बघा, यांचे टाइप्स सेल्युलोज, ग्लायकोजन आणि स्टार्च आहे. सेल्युलोज हे आपल्याला वनस्पतींच्या सालीमध्ये सापडतात, त्यामुळे आपण याचं पचन करू शकत नाही. याचं पचन फक्त प्राण्यांमार्फतच होऊ शकतं. जे पण व्हेजिटेरियन आहेत प्राणी, त्यांच्यामध्येच सेल्युलोजचं पचन होऊ शकतं. जसं की इथे उदाहरण सांगायचं ठरलं तर बकरी. बकरी बघा, एखाद्या झाडाला तुम्ही कितीही कुंपण लावलं तरी ती वर चढून ती पूर्ण झाड खाऊन टाकते. ती म्हणजे त्याच्या फांद्या खाणार, पानं खाणार, परत खाली उरलेली काडी बिडी सगळं खाऊन टाकणार. सेल्युलोज, त्यांच्यामध्ये पचनाची क्षमता त्यांच्यामध्ये असते, आपल्यामध्ये नाहीये. सेल्युलोज आपण पचवू शकत नाही. सेल्युलोज कापडामध्ये देखील असतात. जे कॉटनचे कपडे असतात त्याच्यामध्ये देखील सेल्युलोज असतं. त्याचप्रमाणे नोट,
पैशांची नोट असते त्याच्यामध्ये देखील सेल्युलोज असतं. जे कागद असतात, कारण झाडांपासूनच कागद बनतात, त्यामुळे त्याच्यात देखील सेल्युलोज असतं. त्यामुळे काही प्राणी आपल्याला इथे कापड, कागद खाताना देखील दिसतात, कारण त्याच्यामध्ये सेल्युलोज असतं आणि त्यांनी ते खाल्लं तरी त्यांना ते पचतं. त्याच्यानंतर ग्लायकोजेन. ग्लायकोजेन बद्दल पचन संस्थेमध्ये आपण बोललो होतो. ग्लायकोजेन काय आहे? जास्तीचं ग्लुकोज हे लिव्हर मध्ये आणि काही प्रमाणात मसल्स म्हणजे स्नायूंमध्ये स्टोअर करून ठेवल्या जातं. कशासाठी? जर आपण काही वेळ, समजा आपल्याला जेवायला उशीर झाला आणि आपण सातत्याने एखादं काम करतच आहोत, समजा 5-6 तास आपल्याला जेवणाला उशीर झाला, तरी देखील आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहते, आपण लगेच गळत नाही, आपल्याला लगेच अशक्तपणा वगैरे काही येत नाही, कारण जे ग्लायकोजन असतं लिव्हर मध्ये आणि मसल्स मध्ये ते त्यांचं ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होतं आणि त्यांचं ग्लुकोज मध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि आपल्याला एनर्जी मिळत जाते. सलग 4-5 दिवस जर आपण उपाशी असो तेव्हा आपल्याला अशक्तपणा, वीकनेस वगैरे जाणवायला लागतो. तर ग्लायकोजेन हे एक स्टोअर करून ठेवलेलं ग्लुकोजच आहे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला गरज पडते, जेव्हा आपण अन्न देत नाही आपल्या शरीराला, त्यावेळेस यांचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज मध्ये याचं रूपांतर व्हायला लागतं. ज्यावेळेस आपण नुसतं जेवतोय झोपतोय जेवतोय झोपतोय, तर हे जे ग्लुकोज आहे याचा थरावर थर, ग्लायकोजनचा थरावर थर साचत जाऊन काय होतो? माणूस जाड होतो. ठीक आहे. जर तुम्ही एकाच जागी बसून जर अभ्यास जरी करत असाल किंवा काही काम करत असाल ब्रेनशी रिलेटेड, त्यावेळेस देखील तुमचं ग्लुकोज तिथे वापरल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला उलट जास्त भूक लागते, कारण खरंच अभ्यास करत असाल तर तुमचा मेंदूही तेवढा ऍक्टिव्ह असतो, त्याला ग्लुकोज लागत असतं, त्यामुळे तुम्हाला भूकही लागत असते. पण ज्यावेळेस तुम्ही नुसतं जेवताय झोपताय ग्लुकोजचा काहीही उपयोग करत नाही, कारण ग्लुकोजचं काम काय? एनर्जी निर्माण करणं. जर तुम्ही ती एनर्जी जर खर्चच करत नसाल तर ती ग्लायकोजनच्या स्वरूपात साठत जाणार आहे आणि पर्यायाने तुमचं वजन वाढत जाणार आहे. तर इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे, ग्लायकोजन कुठे स्टोअर करून ठेवलं जातं? तर यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये. त्याच्यानंतर आहे स्टार्च. स्टार्च याला पिष्टमय पदार्थ असं देखील म्हणतात. इथे आता बघा, स्टार्च देखील आपण पचन करू शकत नाही. जर याला पचनासाठी आपल्या शरीरामध्ये जर पचवायचं असेल स्टार्च, तर आपल्याला शरीरामध्ये जे एन्झाईम अमायलेज नावाचं असतं तेच याला पचवू शकतं. हे देखील पचन संस्थेमध्ये बघितलेलं होतं आपण. स्टार्चला पचवण्यासाठी अमायलेज नावाचं विकर स्त्रवणं खूप महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय स्टार्चचं पचन होऊ शकत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला हे 3 टाइप्स लक्षात ठेवायचे आहेत कार्बोहायड्रेट्सचे, कर्बोदकांचे, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. त्याचप्रमाणे त्यांचे एक्झाम्पल देखील लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण कर्बोदकांचे स्त्रोत बघूया. वनस्पती स्त्रोत. सर्व तृणधान्यांमधून आपल्याला कर्बोदके मिळतात. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका यामधून आपल्याला काय मिळत असतात? कर्बोदके मिळत असतात. त्याच्यानंतर बटाटा, रताळी, बीट याच्यामधून देखील आपल्याला कर्बोदक मिळतात. त्याच्यानंतर प्राणी स्त्रोत याचे आहेत दूध आणि दुधाचे पदार्थ, याच्यामधून आपल्याला काय मिळत असतात? कर्बोदके मिळत असतात. बघा, ज्यावेळेस आपण पोळी भाकरी खातो, नुसतीच पोळी भाकरी खाऊन बघा, थोड्या वेळाने ती आपल्याला शेवटी गोड लागते, कारण त्याच्यामध्ये काय असतं? ग्लुकोज असतं. ठीक आहे. तर असं म्हणू शकता तुम्ही की जे काही गोड पदार्थ असतात, गोड म्हणजे अगदी साखरे एवढेच गोड नव्हे, तर जे गोड पदार्थ असतात त्यांच्यामध्ये कर्बोदक असतात. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्बोदके कशामध्ये असतात, त्याचप्रमाणे कर्बोदक कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, CH आणि O. त्याच्यानंतर त्याचे टाइप्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या टाइप्सचे एक्झाम्पल्स देखील लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्बोदकांविषयी माहिती पाहिलेली आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथिनांविषयी माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.